गरज मला वाटत नाही, पण वडील म्हणून मला ते कसे उमगले हे मी 2 शब्द सांगते. ते 2002 ते 2007 पंचायत समिती त्यांनी चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पाडली, चांगली विकास कामं केली. त्याच्यानंतर 30 ते 32 वर्ष शेतकऱ्याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. फक्त दुकान आणि व्यवसाय असं न बघता शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्याचे अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांची तळमळ मी जवळून बघितलेली आहे मुलगी म्हणून. आणि मला असं वाटतं की ही संधी समाजकारणाच्या माध्यमातून त्यांना द्यावी अशी माझी फार इच्छा आहे. यानंतर ते शिक्षणासाठी नेहमी आग्रही राहिले. मी आता सध्या MD करते स्त्रीरोग तज्ञमध्ये. त्यांनी मला शिक्षणासाठी इतकं प्रोत्साहन दिलं आणि ते ह्या मताचे की मुलगी शिकलीच पाहिजे, मुलगी स्वावलंबी झालीच पाहिजे. कुठल्याही मुलीनं 1,500ची वाट बघत बसू नये, तिनं स्वाभिमानानं कमावं आणि स्वाभिमानानं खावं, त्या मताचे आम्ही आहे. आणि या निमित्तानं आता 8 तारखेला माझ्या भावाचं लग्न आहे, 7 तारखेला निवडणूक आहे. पण आपलं नेतृत्व असं पाहिजे की लढवायचे ना लढवायचे, लग्न पण करू आणि जिल्हा परिषद पण निवडू, असं नेतृत्व आम्हाला पाहिजे. त्यामुळं असं निर्भीड पाहिजे, एका ठिकाणी स्थिर राहणारं, चंचल नसणारं नेतृत्व आम्हाला पाहिजे. तर आपण परशुराम सावरकर साहेबराव शिंदे पंचायत समिती गटातून आहेत आणि सौ दीपाली सतीश चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा खात्या चिन्हावर, एवढीच विनंती करते. थँक्यू.